नमस्कार. एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. एस फॉर शिरूर या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला मी वेगवेगळ्या रेसिपी आणि शिरूरच्या आसपास असलेले वेगवेगळे प्रेक्षणीय स्थळं, पर्यटन स्थळं, मंदिरं हा दाखवण्याचा प्रयत्न करते. तर आज मी जी रेसिपी घेऊन आलेली आहे ती आहे सोयाबीनची भाजी. तर चला आपण सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते बघू. हे घेतलेले आहेत सोयाबीन आणि हे सोयाबीन आपल्याला अगोदर गरम पाण्यामध्ये चांगले उकळून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी हे 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे सोयाबीन चंक्स आहेत ते आपल्याला या गरम पाण्यामध्ये घालून 2 ते 3 मिनटं उकळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनटानंतर आपले सोयाबीन चंक्स हे असे झालेले आहेत. त्याचा आकारही मोठा झालेला आहे आणि अगदी स्पॉन्ज असे बनलेले आहेत. हे सोयाबीन चंक्स आपण एका चाळणीमध्ये ओतून घ्यायचेत आणि त्याच्यावरती लगेच गार पाणी ओतायचं आहे, म्हणजे त्यामधली हीट कमी होते. बघू शकता अतिशय स्पॉन्ज असे आपले बनलेले आहेत हे सोयाबीन चंक्स. हे गार झाल्यानंतर यातले पाणी हाताने सगळं पिळून काढायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे. बघू शकता मी हे पाणी सगळं हाताने पिळून हे बघा हाताने मी सगळे सोयाबीन पिळून घेतलेले आहे आणि त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. चांगलं पिळून घ्यायचं आहे, असे कोरडे झाले पाहिजेत. अशा प्रकारे मी सगळे सोयाबीन चंक्समधलं पाणी काढून घेतले. आता आपल्याला ह्या भाजीसाठी ग्रेव्ही तयार करायची. त्या ग्रेव्हीसाठी मी हे 2 आकाराचे मोठे कांदे घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता, आणि पातळ असे त्याचा उभा काप करून घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचे. आज सकाळ सकाळ भाजी करत होते त्यामुळे छान असा व्ह्यू बाहेर होता, तुम्हालाही दाखवते. पावसाळ्यामध्ये आमच्या खिडकीतून असा छानसा व्ह्यू दिसतो, अगदी मन प्रसन्न होतं स्वयंपाक करताना. तोपर्यंत आपला कांदा हा चांगला तेलामध्ये तळून घेऊया. हे बघू शकता तुम्ही, थोडा तळत आले. आपल्याला जास्त पण त्याला ब्राऊन कलर आणायचा नाही, गोल्डन कलर आणायचा आहे आणि कांदा हा मीडियम गॅसवरती चांगला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. ऊन होतं चांगलं पडलेलं, 2-3 दिवस पाऊस असल्यामुळे ऊनच पडत नव्हतं. आज छान असं ऊन पडलं होतं त्यामुळे बाहेर छान व्ह्यू दिसत होता. हे बघा आपला कांदा असा तळून घेतला आहे. एवढ्या कलरपर्यंतच आपल्याला कांदा तळून घ्यायचा. आता सगळा कांदा काढून घेऊया आणि हे सोयाबीन चंक्स जे आहेत ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत तेलावरती. थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये जर थोडं पाणी शिल्लक राहिलेलं असेल तर ते पण पाणी निघून जातं आणि आपले सोयाबीन चंक्स हे अतिशय मोकळे होतात. मी थोडंसं तेल टाकून हे सोयाबीन चंक्स चांगले गरम करून घेतलेत. काढून घेऊया आणि आता आपण भाजी तयार करायला घेऊया. त्याच्या अगोदर मी कांदा जो आपण तळून घेतला आहे तो गार झाला आहे, त्याची आपण छानशी पेस्ट करून घेऊया. तळलेला कांदा आणि कच्चाच टोमॅटो घेतलेला आहे मी. 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि 2 मोठे आकाराचे कांदे. याची आपण फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट करून घेईपर्यंत आपण ह्या सोयाबीन गार झालेले आपले, त्याच्यामुळे थोडेसे मसाले टाकायचे आहेत आपल्याला. मीठ, त्यानंतर मी टाकते ते थोडंसं धने पावडर, बेडगी लाल मिरची, आपल्याला कलर भाजीला चांगला येण्यासाठी बेडगी लाल मिरची भाजीमध्ये आवर्जून वापरावी, म्हणजे आपल्या भाजीला चांगला कलर येतो. आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकणार आहे. हे चांगले हाताने आपण याला मसाले लावून घ्यायचे. चमच्याने वगैरे लावण्यापेक्षा हाताने चांगले मिक्स केल्यावर सगळ्या सोयाबीन चंक्सला हे मसाले लागतात. त्याच्यामध्ये दही टाकतात कोणी, पण आमच्याकडे दही नाही आवडत, त्यामुळे मी या रेसिपीमध्ये दह्याचा वापर नाही करणार. तुम्हाला जर दही आवडत असेल तर तुम्ही यामध्येच सोयाबीन चंक्समध्ये मसाले आणि दही ॲड करून हे मिक्स करून ठेवू शकता. हे 5 ते 10 मिनटं आपल्याला असेच झाकून ठेवायचे. तोपर्यंत आपण आपली ग्रेव्ही तयार करायला घेऊया. मी चिमूटभर हळद यात टाकली होती. आता आपल्याला ग्रेव्ही तयार करायला घ्यायची आहे. ग्रेव्हीसाठी आपण कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आणि काही खडे मसाले आपल्याला घ्यायचे आहेत.
ज्याने आपल्या भाजीला छान स्मेल आणि टेस्ट येते. तमालपत्र, लवंगा, मिरी, हे फूल, मोठी इलायची, दालचिनी आणि कस्तुरी मेथी हे कच्चे मसाले मी घेतलेले आहेत आणि आपल्या मसाल्याच्या डब्यातले हे मसाले आपल्याला वापरायचे. आता ग्रेव्हीसाठी आपल्याला कढई घ्यायची एक जाड बुडाची आणि त्याच्यामध्ये मोठे 2 चमचे तेल ओतायचे. तेल हे जास्तच ओतायचे. कमी तेल ओतलं तर आपले मसाले आणि कांदा टोमॅटोची प्युरी कढईला खाली चिटकू शकते. त्यामुळे थोडंसं तेल जास्तच टाकायचं आहे. हे पहा मी मोठे 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम होईपर्यंत तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवते. आपलं तेल आता गरम झालं आहे का हे बघू. थोडंसं जिरं मोहरी मी त्याच्यामध्ये टाकते आणि तेल गरम झाले. आता आपण आपले सगळे खडे मसाले याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगले तळून घेऊया. तमालपत्र तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचे म्हणजे त्याची चांगला स्मेल आपल्या भाजीमध्ये येतो. सगळे खडे मसाले चांगले तळून घेते म्हणजे आपल्या भाजीला टेस्टही आणि स्मेलही खूप छान येतो या मसाल्यांचा. अशा प्रकारे सगळे खडे मसाले मी तळून घेतलेत. आता आपण जी कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे ते टाकूया. यावेळेस गॅस मात्र पूर्ण लो ठेवायचा. गॅस मोठा करायचा नाही आहे, नाहीतर आपली पेस्टही करपू शकते खाली. तुम्ही बघू शकता मी सगळी कांदा टोमॅटोची पेस्ट कढईमध्ये टाकून घेतली आणि तेलामध्ये मिक्स करून घेतली आहे. सगळे खडे मसाले त्याच्यात मिक्स झालेत. एकीकडे पाणी गरम करायला ठेवायचं. आपल्याला भाजीसाठी गरम पाणीच पाहिजे, गार पाणी ओतायचं नाही आहे. सोयाबीन हे आपले चांगले मसाल्यामध्ये मिसळून ठेवलेले आहेत. त्यामध्ये मसाला टाकला आहे त्यामुळे ग्रेव्हीमध्ये आपण थोडासाच मसाला टाकायचा आहे. जास्त तिखट वगैरे टाकायचं नाही आहे, नाहीतर भाजी जास्तच झणझणीत होऊ शकते. तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाले टाका. मी जास्त काही मसाले वापरले नाही आहेत. थोडी धना पावडर, गरम मसाला आणि लाल बेडगी मिरची एवढंच वापरलेलं आहे आणि आपला काळा मसाला रोजचा जो आपला मसाल्याच्या डब्यामध्ये असतो तो. ही बेडगी मिरची टाकते मी जास्त कलर येण्यासाठी, आपल्या ग्रेव्हीला चांगला लाल कलर आणि तर्री वरती यायसाठी ही बेडगी मिरची वापरलेली आहे मी. सगळे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचेत आणि ग्रेव्हीतून तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही चांगली परतून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता तेल असं ग्रेव्हीतून साईडला यायला लागले. आपली ग्रेव्ही चांगली परतून झालेली आहे आणि पाणी एकीकडं गरम झालेलं आहे. जे आपले सोयाबीन चंक्स आपण मसाले लावून ठेवलेले आहेत ते आता या ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचे आहेत आणि 2 ते 3 मिनटं यांना चांगलं परतून घ्यायचं आहे. हे पहा तुम्ही बघू शकता मी छान असं ते परतून घेतलेलं आहे. आपल्या ग्रेव्हीचा छान असा स्मेल यायला लागला आहे. गॅस हा लोच ठेवायचा आहे, मोठा करायचा नाही आहे, नाहीतर मसाले करपण्याची शक्यता राहते. साईडने आपल्या कढईला करपू शकतो. हे पहा कसा कलरही आला आहे आणि तेलही साईडला सुटू लागले. आता आपण यामध्ये गरम केलेलं पाणी आहे ते ओतायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त ओतू शकता. तुम्हाला जर पातळ ग्रेव्ही पाहिजे असेल तर जास्त पाणी ओता आणि घट्ट भाजी ठेवायची असेल तर पाणी थोडंसंच ओता शिजण्यापुरतं, जेणेकरून हे मसाल्याचा सगळा स्वाद आपल्या सोयाबीनमध्ये उतरला पाहिजे. एवढं पाणी त्या उकळून घ्यायचं आहे आपल्याला. मला ग्रेव्ही जरा पातळच पाहिजे होती त्यामुळे मी जास्त पाणी ओतले. मीठ टाकायचे चवीपुरतं आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला ही भाजी चांगली उकळून द्यायची. झाकण ठेवायचं नाही आहे. झाकण ठेवल्यामुळे आपली तरी कमी होते आणि बिनझाकणाची भाजी शिजवल्यावर छानशी अशी त्याच्यावर एक कलर येतो. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. माझं चॅनल हे अजून नवीनच आहे. मी एक रेसिपी तुम्हाला दाखवते आणि शिरूरमधील जे काही प्रेक्षणीय स्थळं असतील, मार्केट असेल, मंदिरं असतील ते दाखवण्याचा मी प्रयत्न करते तुम्हाला. तुम्हाला जर आवडत असतील तर
व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा 2 मिनटं झाकण ठेवून मी भाजी चांगली शिजवून घेतलेली आहे. आपल्या ग्रेव्हीलाही एक घट्टसरपणा आलेला आहे. बघू शकता किती छान असं कलर आपल्या भाजीला आला आहे. अशी अगदी रेस्टॉरंट स्टाईलची भाजी आपली तयार झालेली आहे. सर्विंग बाउलमध्ये काढून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर टाकून सजवायची आहे. ही भाजी चपातीबरोबर आणि भाकरीबरोबर छान लागते. रेसिपी